नमस्कार. ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर आहे. मिक्स भाजी सगळं घ्यायचं, त्यात चाकवतची भाजी मिक्स सगळं घ्यायचं. शेंगदाणे, कांदा टाकायचा. कांदा लाल झालं की त्यात हळद टाकून झाले की त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. सगळे मसाले टाकायचे आणि चांगलं भाजायचं. चांगलं भाजून झालं चांगलं परतायचं. ते मिक्स करायचं सगळं व्यवस्थित. गरम मसाला टाकायचा, लाल मसाला, घरगुती मसाला, हे सगळं टाकून झालं की चांगलं भाजायचं. टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकून भाज्या टाकायच्या. सगळ्या भाज्या पण चांगल्या परतायच्या. त्यात सगळ्या भाज्या टाकायच्या. ही भाजी खाल्लेली चांगली असते थंडीमध्ये. चाकवतची भाजी मिक्स भाजी असतात. त्यात गूळ असतो, तीळ असतं. शरीराला ते चांगलं असतं. म्हणून सगळं चांगलं परतून घ्यायचं. सगळं परतून घ्यायचं. त्यात चांगलं परतून घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. ते पण मीठ टाकायचं चवीनुसार. चवीप्रमाणे मीठ टाकून ते पण चांगलं परतून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून परतून घ्यायचं. ते चांगलं परतल्यानेच भाजी चांगली चव येते त्याला. मग तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून चांगलं वाफेवरच शिजवायचं. ते वाफेवर मस्त शिजतं. एक जीव झालं ना त्यात, तर चाकवतची भाजी पण त्यात टाकायची. चांगली परतायची. चाकवत बारीक चिरून त्यात टाकायचे. ते पण परतायचं चांगलं. चांगली परतून ती पण चांगली मऊ शिजवायची. मऊ शिजवून त्याच्यामध्ये चाकवत एक जीव होईस्तोपर्यंत चांगलं मऊ शिजवायचं. मऊ शिजवून झालं त्यात शेंगदाणे टाकायचे थोडे. ते पण परतायचं. शेंगदाणे टाकून झालं, कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. त्यात चांगली तयार झाली भाजी. आता त्यात ते शेंगदाणे भाजून, तीळ भाजून टाकायचे बारीक करून. ते भाजी शिजल्यावरच टाकायची, कारण त्याच्याने चिकटपणा येतो ना, मग ते शिजायला थोडं लागतं खाली. म्हणून ते शिजल्यावर थोडं टाकायचं. मग वरून कोथिंबीर टाकायची. भाजी झाली तयार. भाजी तयार. आणि बाजरीचे तीळ लावून भाकरी करायचं. बाजरीचं पीठ चांगलं भिजवून घ्यायचं. गरम पाण्यात भिजवायचं. चांगलं मळून घ्यायचं ते. आणि मग त्याला तीळ लावायचे. तीळ चांगलं लावून घ्यायचं. दोन्ही साईडनी तीळ लावायचं. चांगली तीळ लावून चांगली भाकर थापून घ्यायची. चांगली तीळ लावायची. दोन्ही बाजूला लागायला पाहिजे तीळ. आणि मग ते असं गोळा एकसारखं फिरवून घ्यायचा हातावर, म्हणजे भाकर छान होते. आणि पाणी पण सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं. ते तीळ बारीक केलेल्याच्याच भांड्यात मी पाणी घेतले, म्हणजे कसं तिळाचंच पाणी वरून पण लागतं. तीळ आणि शेंगदाणे बारीक केलेलं. आणि सर्वीकडून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. सगळीकडून लावून घ्यायचं. कुठे राहिले ना थोडीशी पण, तर मग ती भाकर व्यवस्थित शेकल्या नाही जात. म्हणून सगळीकडून चारी बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. आणि मग एक बाजू शेकली की पलटी करायची. झाल्या भाकरी तयार. ही आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर तीळ लावलेली. खाऊन बघा. आवडले असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.